आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे मॅकडोनल्ड स्टाईल हॅश ब्राउन रेसिपी। ही हॅश ब्राउन रेसिपी तयार करताना आपण खूप कमी इन्ग्रेडियंट्स वापरणार आहोत। कमी इन्ग्रेडियंट्स जरी असले तरी हे दिसायला लाजवाब आणि चवीला एकदम जबरदस्त आहेत। मॅकडोनल्डमध्ये गेल्यानंतर लहान मुलं मागतात आणि ते खाऊन सुद्धा त्यांचं पोट भरत नाही, तर आपण घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीने कमी इन्ग्रेडियंट्स वापरून जास्त प्रमाणात हॅश ब्राउन तयार करू शकतो। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। एकदम क्रिस्पी असे मॅकडोनल्ड स्टाईल हॅश ब्राउन तयार करण्यासाठी इथे मी 3 मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले आहेत। बटाटे अगोदर स्वच्छ धुवून घ्यायचे कारण त्यावर माती असते आणि त्यानंतर सोलरच्या मदतीने सर्व बटाटे सोलून घ्यायचे। हे हॅश ब्राउन तुम्ही संध्याकाळच्या चहा बरोबर सुद्धा नाश्ता म्हणून खाऊ शकता। खूपच भन्नाट लागतात आणि खूप कमी साहित्यांमध्ये तयार करणार आहोत, पण त्याची चव जी आहे ती जबरदस्त असणार आहे। तर आता हे तिन्ही बटाटे सोलून मी स्वच्छ धुवून घेतले। खूप जास्त मोठी नाही आणि खूप जास्त लहान नाही, एकदम मध्यम होलवाली किसणी घ्यायची आणि त्याच्या मदतीने बटाट्याचा असा लांब लांब उभा किस करून घ्यायचा। तुम्ही कधी जर मॅकडोनल्ड मधले हॅश ब्राउन खाल्ले असतील तर पाहिलं असेल की त्या हॅश ब्राउन मध्ये थोडा बटाट्याचा असा लांब लांब किस असतो, तशाच पद्धतीचा किस आपल्याला इथे करून घ्यायचा आहे। तर सर्व बटाट्यांचा मी लांब लांब आणि थोडा मध्यम असा आकाराचा किस तयार करून घेणार आहे। तिन्ही बटाट्यांचा मी इथे किस करून घेतलेला आहे। आता बटाटा काळा पडू नये त्या अगोदरच आपण इथे पाण्यामध्ये हा किस घालून घेऊया। बटाट्यामध्ये भरपूर प्रमाणात स्टार्च असतं, त्यामुळे हा बटाट्याचा किस आपण अजून 2 ते 3 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेऊया, म्हणजे सर्व स्टार्च निघून जाईल। हे पहा, मी 3 ते 4 पाण्यामध्ये हा किस धुवून घेतलेला आहे आणि एकदम स्वच्छ असं पाणी निघायला पाहिजे, याचा अर्थ स्टार्च पूर्णपणे निघालेला आहे। आता एका बाउलमध्ये स्ट्रेनर ठेवूया आणि त्यातलं सर्व एक्स्ट्राचं पाणी गाळून घेऊया। भांडं छोटं पडत आहे त्यामुळे मी या बाउलमधलं एक्स्ट्राचं पाणी दुसऱ्या बाउलमध्ये काढून घेते आणि त्यानंतर हा बटाट्याचा किस जो आहे तो चाळणीमध्ये अशाच पद्धतीने 4 ते 5 मिनिटसाठी मी असंच ठेवून देणार आहे, म्हणजे बटाट्यामध्ये असलेलं एक्स्ट्राचं पाणी आहे ते निघून जाईल। 5 मिनिट नंतर बटाट्याच्या आतमध्ये असलेलं जे पाणी असतं ते आपल्याला स्क्वीज करून पूर्णपणे काढून घ्यायचं आहे। त्यासाठी मी इथे एक पातळ असा कपडा घेतलेला आहे स्वच्छ, त्यामध्ये हा किस जो आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे। बटाट्यामध्ये भरपूर पाण्याचं प्रमाण असतं, त्यामुळे कपड्याच्या मदतीने पिळून आपल्याला या बटाट्यामधलं सर्व पाणी काढून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने बटाट्याच्या किस मधलं सर्व पाणी काढून घेतल्यामुळे हॅश ब्राउन जे आहे ते एकदम क्रिस्पी तयार होणार, त्यामुळे पिळून चांगलं पाणी आपल्याला काढून घ्यायचंय। कमी पदार्थांमध्ये इतके टेस्टी हे हॅश ब्राउन घरच्या घरी तयार होतात की लहान मुलं सुद्धा आवडीने खातील। पूर्ण पाणी इथे मी काढून घेतलेलं आहे आणि मस्त सुटसुटीत असा बटाट्याचा किस तयार झालेला आहे। आता हॅश ब्राउन रेसिपी तयार करायला सुरुवात करूया। हा किस आपण एका वेगळ्या भांड्यामध्ये काढून घेऊया। 9 ते 10 मोठ्या मोठ्या लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या, त्याची मी पेस्ट करून घेतलेली आहे, ती घालूया 1 चमचा। मीडियम आकाराचा एक कांदा घेतलाय, एकदम बारीक कापायचे आपल्याला। एकदम बारीक कापून मी ज्या पद्धतीने बटाट्याच्या किसमधून पाणी मी पिळून काढून घेतलं त्याच पद्धतीने कांद्यामधलं पाणी सुद्धा पिळून मी काढून घेतलेलं आहे। हा कांदा सुद्धा घालूया। हॅश ब्राउन एकदम कुरकुरीत होण्यासाठी 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घालूया। बाइंडिंगसाठी 3 चमचे मैदा घालायचा आहे, नंतर वाटलंच तर पुन्हा मैदा घालू शकतो, एकदम जास्त घालायचं नाही। 1 छोटा चमचा काळी मिरी पूड घालायची आणि चवीनुसार मीठ। इथे तुम्ही चीज किसून घालू शकता किंवा मग एखादा अंड सुद्धा फोडून घालू शकता जर तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर, पण इथे मी तुम्हाला कमी साहित्यांमध्ये ही रेसिपी दाखवते त्यामुळे मी इथे काही घातलेलं नाहीये। आता हे सर्व साहित्य चांगले मिक्स करून घेऊया। तर इथे आता चांगली बाइंडिंग येत नाहीये, त्यासाठी मी पुन्हा 1 चमचा मैदा ऍड करणार आहे आणि थोडं मीठ सुद्धा कमी वाटतंय त्यामुळे थोडंसं मीठ इथे घातलेलं आहे। हे सर्व पदार्थ चांगले मिक्स करून घेऊया। ह्या मिश्रणाला बाइंडिंग येईल इतकंच आपल्याला मैदा घालायचा आहे, जास्त घातलं तर मग ती जी हॅश ब्राउनची टेस्ट आहे ती येणार नाही, नुसतं पिठाचीच टेस्ट येईल, त्यामुळे जेवढं लागेल तेवढंच मैदा इथे घाला। तर हे पाहू शकता मिक्स केल्यानंतर असा गोळा तयार झाला पाहिजे। इथे तुम्ही चिली फ्लेक्स किंवा मिरची पावडर सुद्धा घालू शकता, मी घातलेला नाहीये। अशाच पद्धतीने मी तयार करणार आहे। मिश्रण पूर्णपणे तयार झालेलं आहे। आता एक छोटासा गोळा घ्यायचा आणि मॅकडोनल्डमध्ये ज्या पद्धतीचा हॅश ब्राउन मिळतं असाच आपल्याला इथे आकार द्यायचा आहे। जर हे मिश्रण तुमच्या हाताला चिटकत असेल तर इथे तुम्ही हाताला थोडंसं पाणी लावू शकता, म्हणजे हे मिश्रण हाताला चिकटणार नाही। अजून एक मी तुम्हाला बनवून दाखवते। हाताला थोडं पाणी लावलेलं आहे आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आकार देऊन घ्यायचा आहे।
हे मिश्रण तयार झाल्यानंतर तुम्हाला तेल गरम करायला ठेवायचं आहे आणि तेल गरम होताच एक एक असं बनवून तुम्हाला तेलामध्ये सोडायचं आहे. एकदम बनवून ठेवायचे नाही. एकदम बनवून जर तुम्ही एखाद्या प्लेटमध्ये ठेवले तर ते निघणार नाहीत, तुटतील काढताना. त्यामुळे जसं तेल गरम होईल तसं एक बनवून तुम्हाला तेलामध्ये सोडायचे आहेत. हे तुम्ही डीप फ्राय सुद्धा करू शकता. मी शॅलो फ्राय करून घेणार आहे. मीडियम फ्लेमवरच आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहेत. जास्त गॅस ठेवायची नाही किंवा कमी गॅस ठेवायची नाही. मीडियम गॅसवरच फ्राय करायचे आहेत. तर आता हे 2 मिनिट नंतर मी एका बाजूने पलटून घेतलेले आहेत. पाहू शकता थोडा हलकासा सोनेरी रंग आलेला आहे. दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण अशाच पद्धतीने 2 ते 3 मिनिटसाठी फ्राय करून घेऊया. 2 मिनिट नंतर तुम्ही पाहू शकता छान असा रंग आलेला आहे. आपल्याला हे हॅश ब्राऊन तोपर्यंत फ्राय करायचे आहे जोपर्यंत हलका याचा ब्राऊन रंग होईल. सोनेरी रंग सुद्धा करायचा नाहीये. हलका ब्राऊन रंग आपल्याला इथे करून घ्यायचा आहे. फ्राय करून झाल्यानंतर हे हॅश ब्राऊन मस्त क्रिस्पी तयार होतात, कारण आपण ह्या बटाट्याच्या किसमधलं पाणी सुद्धा काढून घेतलेलं आहे आणि कॉर्नफ्लॉवर सुद्धा ऍड केलेला आहे. त्यामुळे हे हॅश ब्राऊन एकदम क्रिस्पी असे तयार होते. छान इथे फ्राय झालेले आहेत. आता आपण टिश्यू पेपरवर काढून घेऊया. फक्त तुम्हाला हे मीडियम गॅसवर फ्राय करायचे आहेत. जास्त गॅस ठेवायचे नाही, नाहीतर ते आतून शिजले जाणार नाहीत, कच्चे राहतील. त्यामुळे मीडियम टू लो गॅसवर, म्हणजे अधूनमधूनच बारीक गॅस करायचे, जास्त वेळ पण बारीक गॅसवर हे फ्राय करायचे नाही. तर पाहू शकता एकदम कुरकुरीत असे आपले हॅश ब्राऊन तयार झालेले आहेत. इथे मी मस्टर्ड सॉस आणि टोमॅटो केचप घेतलेला आहे. मेयोनीज सुद्धा तुम्ही घेऊ शकता आणि त्याबरोबर हे क्रिस्पी असे हॅश ब्राऊन तुम्ही गरम गरम खाऊ शकता. लहान मुलांना तुम्ही घरच्या घरी हे हॅश ब्राऊन तयार करून दिले तर कमी साहित्यांमध्ये भरपूर असे हॅश ब्राऊन तयार होतात. खाऊन ते नक्कीच खुश होतील आणि बाहेरचे हॅश ब्राऊन खाणं सुद्धा विसरून जातील. हे पहा, तोडतानाच कळत असेल किती क्रिस्पी झालेले आहेत ते. हे मिश्रण तयार करून तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा 2 ते 3 दिवस ठेवू शकता. म्हणजे हवे तेव्हा हे हॅश ब्राऊन तयार करून तुम्ही फ्राय करून खाऊ शकता. संध्याकाळच्या चहाच्या वेळेस सुद्धा तुम्ही हे त्याबरोबर खाऊ शकता. खूपच टेस्टी लागतात. भेटूया पुढच्या नवीन रेसिपी सोबत. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल किंवा माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील, नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकन प्रेस करा, जेणेकरून माझ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला वेळोवेळी मिळतील. हॅश ब्राऊनची ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओ सोबत एका नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.